सुस्वागतम. ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित अध्यापक ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन तासगाव. आकारिक मूल्यमापन. माझे नाव मोनाली शहाजी मोरे. हेजरी क्रमांक 20. विषय गणित व विज्ञान अध्ययन अध्यापन शास्त्र. मार्गदर्शक प्राध्यापिका श्रीमती थोरबोले आरटी मॅडम. प्रेरणा प्राचार्य श्री शेटे एस. घटक क्रमांक 5. मूल्यमापन. गणितीय व वैज्ञानिक दृष्टिकोनाचे मूल्यमापन. गणितीय व वैज्ञानिक दृष्टिकोनाचे मूल्यमापन. उदयोन्मुख समाजातील बालकाचा विकास विविध अंगाने होणे आवश्यक आहे. बालकाच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचा विकास, बालकाचे पूर्ण व्यक्तिमत्व कंप्लीट मॅन तयार करणे हे शिक्षणाचे प्रमुख उद्दिष्ट मानले जाते. जर हे शिक्षणाचे प्रमुख उद्दिष्ट मानले जात असेल तर व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणात बोधात्मक, भावात्मक व क्रियात्मक क्षेत्रांचा समावेश करणे आवश्यक आहे. परंतु फक्त बोधात्मक क्षेत्राकडेच जास्त लक्ष दिले जाते हे दिसून येते. आपण पूर्णतः परीक्षार्थी बनलो असल्याने परीक्षा घेऊन मूल्यमापन करणे हेच आपणास उपयुक्त वाटते आणि भावात्मक व क्रियात्मक क्षेत्राकडे दुर्लक्ष झाल्याने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत नाही. भावात्मक व क्रियात्मक क्षेत्रांकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याने शिक्षणामुळे चारित्र्यवान, सर्वगुणसंपन्न, चांगला नागरिक बनवण्याचे जे आपले ध्येय उद्दिष्ट आहे ते साध्य होऊ शकत नाही. प्रत्येक व्यक्तीची वृत्ती चांगल्या प्रकारची बनावी असे आपणास वाटत असल्यास भावात्मक क्षेत्राकडे लक्ष द्यावे लागेल. भावात्मक क्षेत्राकडे डोळेझाक झाल्यामुळे आजचा विद्यार्थी संकटामुळे भयभीत होतो, अपयशामुळे हताश होतो, क्षणिक मोहाला बळी पडतो, भावनांच्या आहारी जातो. विद्यार्थ्यांचे विचार, त्याच्या आशा आकांक्षा, त्याची अभिरुची, त्याची वृत्ती या सर्वांचे गुंफण व्यवस्थित सुसंघटित न झाल्यामुळे अशा प्रकारचे वर्तन दिसून येते. वृत्ती किंवा दृष्टिकोनाचा अर्थ. दृष्टिकोन म्हणजे व्यक्तीची मनस्थिती जी तिच्या वर्तनाला दिशा देते. एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट आवडते किंवा न आवडते, तो कसा विचार करतो व कसा वागतो हे त्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून असते. दृष्टिकोन अनुभव, शिक्षण, कुटुंब व समाजातून तयार होतो आणि तो बदलू शकतो. गणितीय दृष्टिकोन. गणितीय दृष्टिकोन म्हणजे गणिताच्या अभ्यासातून तयार होणारी तर्कशुद्ध व शिस्तबद्ध विचारसरणी. समस्या समजून घेऊन टप्प्याटप्प्याने विचार करून उत्तर शोधण्याची सवय म्हणजे गणितीय दृष्टिकोन. गणितीय दृष्टिकोनाची वैशिष्ट्ये. गणितीय दृष्टिकोनामुळे विचार नेमके व स्पष्ट होतात. समस्या सोडवण्याची क्षमता वाढते. विद्यार्थी स्वावलंबी होतो व त्याचा आत्मविश्वास वाढतो. विचारांमध्ये सुसूत्रता व शिस्त येते. गणितीय दृष्टिकोनाचे महत्त्व. गणितीय दृष्टिकोनामुळे विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास होतो, तर्कशक्ती वाढते आणि निर्णय घेण्याची क्षमता विकसित होते. जीवनातील अडचणी सोडवताना गणित विचार उपयुक्त पडतो. वैज्ञानिक दृष्टिकोन. वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे तर्क, पुरावा आणि निरीक्षणावर आधारित विचार करण्याची वृत्ती. अशा व्यक्ती अंधश्रद्धेवर विश्वास ठेवत नाहीत, तर प्रत्येक गोष्टीमागील कारण शोधण्याचा प्रयत्न करतात. प्रयोग व तपासणी करून निष्कर्ष काढणे ही विज्ञानाची दृष्टिकोनाची सवय आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनाची वैशिष्ट्ये. वैज्ञानिक दृष्टिकोन असलेल्या व्यक्तीमध्ये जिज्ञासा असते. ती निरीक्षण करते, प्रश्न विचारते आणि तपासणी करून सत्य शोधते. अशा व्यक्तीचा विचार चिकित्सक व वस्तुनिष्ठ असतो. भावनेपेक्षा पुराव्याला महत्त्व दिले जाते. वैज्ञानिक दृष्टिकोनाचे महत्त्व. वैज्ञानिक दृष्टिकोनामुळे व्यक्ती योग्य व विवेकी निर्णय घेऊ शकते. अंधश्रद्धा, गैरसमज व चुकीच्या समजुती दूर होतात. दैनंदिन जीवनातील समस्या तर्कशुद्ध पद्धतीने सोडवता येतात आणि समाजात प्रगतीसाठी वैज्ञानिक विचारसरणी विकसित होते. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास. शाळेत प्रयोग, निरीक्षण, चर्चा, प्रश्नोत्तर पद्धत यांचा वापर केल्यास विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होतो. प्रत्यक्ष अनुभव दिल्यास विद्यार्थी स्वतः विचार करायला शिकतात व निष्कर्ष काढतात. थर्स्टनचे वृत्ती दृष्टिकोन मापक तंत्र. थर्स्टन दृष्टिकोन मापक तंत्र या पद्धतीत अनुकूल, तटस्थ व प्रतिकूल अशी विधाने तयार केली जातात. तज्ज्ञांकडून या विधानांना मूल्य दिले जाते. प्रत्येक विधानाला ठराविक मूल्य, स्केल व्हॅल्यू असते, त्यामुळे दृष्टिकोनाची तीव्रता अचूकपणे मोजता येते. लिकर्टचे दृष्टिकोन मापक तंत्र. लिकर्ट दृष्टिकोन मापक तंत्र. लिकर्ट पद्धतीत 5 पर्याय दिले जातात. पूर्णतः सहमत ते पूर्णतः असहमत. विद्यार्थी आपले मत निवडतो. ही पद्धत सोपी, सरळ व वेळ वाचवणारी असल्याने शिक्षणात मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. थर्स्टन व लिकर्ट तंत्र तुलना. थर्स्टन पद्धत अधिक अचूक व जटिल व वेळखाऊ आहे. लिकर्ट पद्धत सोपी व सहज समजणारी आहे. म्हणून शैक्षणिक संशोधनात लिकर्ट तंत्र
अधिक वापरले जाते. शिक्षकांची भूमिका. शिक्षकांनी प्रयोगशील अध्यापन करावे, विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायला प्रोत्साहन द्यावे, वैज्ञानिक व गणितीय दृष्टिकोन विकसित होईल असे वातावरण निर्माण करणे ही शिक्षकांची महत्त्वाची भूमिका आहे. धन्यवाद.